अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 241 जणांचा या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. एकूणच ही दुर्घटना नेमकी कशी घडली, बोईंग 787 हे जे विमान आहे एअर इंडियाचं, त्याची दुर्घटना कशी घडली असावी हेच आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत कॅप्टन संजय कर्वे सर, जे एव्हिएशन तज्ज्ञ आहे, सोबतच चीफ पायलट, माजी चीफ पायलट महाराष्ट्र राज्य. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकी ही दुर्घटना कशी घडली असावी? एकूण सुरुवातीला असं बोललं जात आहे की थ्रस्ट जो आहे तो कुठंतरी कमी पडला आणि त्यामुळे विमान हे आपल्याला दुर्घटनाग्रस्त होताना पाहायला मिळालेलं आहे. नेमकं काय झालं? बरोबर आहे. आत्ता या क्षणाला जर ठामपणे आपल्याला काहीच सांगता येणार नाही, कारण जोपर्यंत CBR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर किंवा DFDR म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर डाउनलोड होत नाही तोपर्यंत ठामपणे काहीच सांगता येणार. परंतु जे व्हिडिओज आलेले आहेत TV चॅनलवरती किंवा अहमदाबाद एअरपोर्टवरून जे व्हिडिओज आलेले आहेत त्याच्यावरून दिसतं आहे की विमानाचा टेक ऑफ झालेला आहे आणि एक साधारण 600 फूट गेल्यानंतर विमानाचं क्लाइंब प्रोफाईल म्हणजे जे विमान वरती जात असतात ते थांबलेलं आहे आणि विमान हॅज स्टार्टेड डिसेंडिंग म्हणजे उतरण्याला लागलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये द पायलट हॅज मॅनेज टू कीप द विंग्स लेवल. दॅट मीन्स वैमानिकाचा विमानावरती शेवटपर्यंत ताबा होता. नाव जर आपण नीट बघितलं तर विमानाचं नाक किंवा आम्ही जसं म्हणतो नोज हे थोडं वरती उचललं गेलेलं आहे. शक्यता अशी आहे की समोर बिल्डिंग्स बघून बिल्डिंग्सना अपघात होऊ नये किंवा बिल्डिंगशी हानी होऊ नये म्हणून वैमानिकांनी ते नाक वरती उचललं असेल. ह्याचा दुसरा भाग असा होऊ शकतो की तुम्ही नाक उचललं की विमानाचं स्पीड पण कमी होतं. या विमानाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर हे विमान 11 वाजता दिल्लीवरून काल टेक ऑफ झालं. तर तिथे लँड झालं. 9 वाजता टेक ऑफ झालं, 11 वाजता लँड झालं. त्याच्या आधी पॅरिसवरून दिल्लीला पहाटे 2 वाजता लँड झालं. तर म्हणजे विमान पूर्णपणे सक्षम होतं, कार्यरत होतं. विमानात काहीही बिघाड नव्हता. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एव्हिएशनमध्ये देर इज नथिंग लाईक 99.9% सेफ्टी. इट इज इदर सेफ ऑर अनसेफ. म्हणजे आपण रस्त्यावर कसं बरेच म्हणतो गाडीत हॉर्न चालत नाही आहे पण मुंबईत नाही आपण मॅनेज करू, तसा प्रकार एव्हिएशनमध्ये नसतो. सो 2-2.5 तास जेव्हा भूमिस्थ होतं अहमदाबादला तेव्हा इंजिनियर्स मस्ट हॅव गॉन राऊंड पूर्ण विमानावरती, कारण त्यांनासुद्धा माहिती होतं की आता 9 तास हे विमान उड्डाण करणार आहे. क्रूनी सुद्धा पूर्ण चेकअप केला असणार विमानाचा बिफोर द टेक ऑफ. आणि 787मध्ये एक TCWS म्हणून यंत्रणा आहे, दॅट इज टेक ऑफ कॉन्फिगरेशन वॉर्निंग सिस्टम. म्हणजे टेक ऑफ करायच्या आधी ही यंत्रणा पूर्ण विमानाच्या सिस्टम्सला चेक करते आणि बघते की टेक ऑफसाठी हे विमान सक्षम आहे की नाही. तर त्या ह्यानी काहीही वॉर्निंग दिलेले नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी टेक ऑफ सुरू केला. त्यामुळे विमानाच्या कार्यक्षमतेबद्दल ॲटलिस्ट V1 या स्पीडपर्यंत तरी काहीही शंका नाही आहे. दुसरा विषय असा येतो की V1 आणि V2 हा काय प्रकार आहे. फिक्स्ड विंग विमानं किंवा मोठी विमानं ज्या रनवेवरून धावतात तेव्हा 2 क्रिटिकल स्पीड्स असतात. त्यांना आम्ही आमच्या भाषेत V1 आणि V2 असं म्हणतो. V1 हा स्पीड आहे की ज्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की बाबा या विमानामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत तर आपण रिजेक्ट करू शकतो टेक ऑफ अबॉर्ट करू शकतो आणि सेफली अबॉर्ट करू शकतो. V2 स्पीडला नॉर्मली वैमानिक धावपट्टी सोडून हवेत उड्डाण करतात आणि V2 स्पीडला जर काही इमर्जन्सी आली तर इट इज मॅन्डेटेड दॅट यू कंटिन्यू विथ टेक ऑफ. यू डू नॉट रिजेक्ट अ टेक ऑफ. कारण हा V2 स्पीड कशावर डिपेंड होतो? टेम्परेचर, धावपट्टी, विमानाचं वजन. आता विमानाने जमीन सोडलेली आहे म्हणजे V2 येईपर्यंत त्यांना काहीही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली नव्हती. जी काही इमर्जन्सी वॉर्निंग आलेली आहे ती त्यांना V2 नंतरच आलेली आहे. आणि लगेच पायलटचा ATC प्रमाणे मेडे कॉल आलेला आहे. म्हणजे जे काय घडलेलं आहे ते V2 पासून ते 600 फुटापर्यंत आहे, कारण या ह्याच्यानंतर विमान स्टार्ट्स डिसेंडिंग. पण ह्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतं आहे की विमान हे साधारणपणे 600 फूट वर जातं आणि त्यानंतर जसं तुम्ही सांगताय की नोज वर करूनच ते आपल्याला ग्राउंडेड होताना पाहायला मिळतं. नेमकी ह्या वेळेमध्ये पायलटकडनं काय शर्थीचे प्रयत्न ते करतात किंवा मग काय त्यांनी केलं असेल? आजकालची जेवढी विमानं आहेत 737 म्हणा, 757, 787 और एअरबस सिरीजची, ही एका इंजिनवर उड्डाण करण्यास सक्षम आहेत.
म्हणजे सपोज एकच इंजिन जर या विमानाचं फेल झालं असतं तरी हे विमान एका इंजिनवरती हवेत जाऊन पुन्हा येऊन लँड करण्यास सक्षम आहे. फक्त करायला काय लागलं असतं, त्यांना फ्युअल बर्न करायला लागलं असतं, कारण ते मॅक्स लँडिंग वेटपेक्षा जास्त होतं. त्या विमानाच्या प्रोफाईलकडे बघून असं वाटतं की त्यांचे दोन्ही इंजिनचे थ्रस्ट कमी झालेले आहेत, विच इज अनलाइकली एकत्र होणं, म्हणजे विच इज अ व्हेरी रेअर पॉसिबिलिटी. आणि 600 फुटावर जर तुमचे दोन्ही इंजिन्स गेले तर कुठल्याही वैमानिकाला हे अत्यंत कठीण आहे. म्हणजे आम्ही सिम्युलेटरवरती ट्रेनिंग करतो, पण एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, भारतातले बहुतेक विमानतळ हे सध्याच्या घटकेला शहराच्या मध्यभागी आहेत. जेव्हा बनवले ते तेव्हा शहराच्या बाहेर होते, पण आज शहराच्या मध्यभागी आहेत. त्यामुळे बाजूला उत्तुंग इमारती, भरपूर वस्ती, ह्या गोष्टीचा इलाज नाही आहे वैमानिकांना, म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही. एक विचार असा होऊ शकतो की दोन्ही इंजिनचा थ्रस्ट एकदम कसा जाऊ शकतो. बर्ड हिट म्हणावं तर व्हिडिओमध्ये तरी तसं कुठे पक्षी दिसत नाही आहेत. बरं, दुपारी 1:30ची वेळ होती, टेम्परेचर 40-41 डिग्री होतं. साधारण एवढ्या हीटमध्ये आणि दुपारच्या वेळेला पक्षी नॉर्मली हिंडत नाहीत. पक्ष्यांची हायेस्ट पॉसिबिलिटी बर्ड हिटची आहे सूर्योदयानंतर की सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्ताच्या एक 20-25 मिनटानंतर. आणि मुख्य म्हणजे व्हिडिओ एवढा क्लिअर आहे की कुठेही पक्षी दिसत नाही आहे, त्यामुळे वी कॅन ॲक्च्युली डिलीट द पॉसिबिलिटी ऑफ बर्ड हिट. दुसरं कारण कुड बी फ्युअल स्टार्वेशन, म्हणजे इंजिनला फ्युअल मिळालेलं नाही आहे ना. इंजिनला फ्युअल मिळालं नाही ह्याचा अर्थ तरी सम मेकॅनिकल ब्लॉकेज. ही सगळी विमानं इंजिन्स आर इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड. म्हणजे पूर्वीचे दिवस गेले की जेव्हा मेकॅनिकल लिंकेजेस असायचे, आता सगळे इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड आहेत. सगळे वर्क ऑन पॉवर सप्लाय, इलेक्ट्रिकल सप्लाय. सो देअर इज अ रिमोट पॉसिबिलिटी दॅट द एअरक्राफ्ट हॅड सम मेजर कॅटेस्ट्रॉफिक इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन. कारण जर तुम्ही ATCचं स्टेटमेंट बघितलं की विमानाने मेडे कॉल दिल्यानंतर वी ट्राईड टू कॉल हिम बॅक, पण ही डिड नॉट रिस्पॉन्ड. त्यांचा लँडिंग गिअर पण खाली आहे की जर सगळेच तुमचा पॉवर सप्लाय अँड बॅकअप गेलेला असला तर लँडिंग गिअरचा वरती उचलता येणार नाही. सो देर इज अ पॉसिबिलिटी की टोटल इलेक्ट्रिकल फेलियर होऊन इंजिनचा थ्रस्ट गेलेला आहे. इंजिन हॅज गॉट अ रॉंग कमांड फ्रॉम द ऑन बोर्ड कम्प्युटर्स. देर इज नॉट सिंगल, देर आर मल्टिपल कम्प्युटर्स, बट टोटलच जर पॉवर फेलियर झालं ते डज नॉट वर्क. देर इज अ स्टँड बाय बॅटरी विच पॉवर्स ऑल दिस फॉर सर्टन अमाऊंट ऑफ टाईम. ओनली वन्स वी गो थ्रू DFDR विल कम टू नो की बाबा पॉवर सप्लाय जात होता का नाही. तिसरी शक्यता आहे फ्युअल कंटॅमिनेशन. ही शक्यता पण आपल्याला बाद करायला लागणार आहे, कारण अहमदाबादला बऱ्याच विमानांचा काल फ्युलिंग झालेला आहे सेम बाउझरमधून. मग फक्त याच विमानाला का प्रॉब्लेम, इतरांना पण आला पाहिजे. आणि कुठल्याही फ्युअल कंटॅमिनेशनमध्ये देर आर n नंबर ऑफ फिल्टर्स इन द फ्युअल लाईन्स विच गिव्ह यू ॲडिक्वेट वॉर्निंग की फ्युअल कंटॅमिनेशन. सो आणि ही वॉर्निंग एवढी क्लिअर कट असते की ती मिस होणं शक्य नाही आहे. पण अजून तुम्ही दुसरी गोष्ट जी बोलत होता की फॉर एक्झाम्पल रनवे जो होता, रनवे नंतर थोडीशी धूळ उडाली आहे आणि त्यानंतर ते टेक ऑफ झाल्याचं दिसतं आहे. सो ती शक्यता काय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय अडचणी आल्याचं आपल्याला? अडचणी म्हणजे मला असं वाटतं की एवढं टेम्परेचर हाय होतं, 40-41 डिग्री टेम्परेचर होतं. विमान वॉज प्रॅक्टिकली फुल्ली लोडेड. 1,00,000 किलोग्रामपेक्षा जास्त फ्युअल होतं विमानामध्ये, फुल लोड ऑफ पॅसेंजर. आणि अहमदाबादचा रनवे 11,000 फूट प्लस. सो दे हॅव प्रॅक्टिकली यूज द एंटायर लेंथ ऑफ द रनवे. कारण रनवेच्या मधून किंवा कुठून जर तुम्ही टेक ऑफ केला तर बाजूला सगळं वेल मेंटेन्ड असतं. धूळ उडण्याची शक्यता कमी आहे, असं नाही की उडणार नाही, पण कमी आहे. वेराज या टेक ऑफमध्ये जर तुम्ही बघाल, जेव्हा विमान जमीन सोडतं त्या बाजूला भरपूर धूळ उडालेली आहे. सो याचा अर्थ ऑब्वियसली रनवेच्या शेवटी त्यांनी टेक ऑफ केलेलं आहे, म्हणजे त्यांनी पूर्ण धावपट्टी वापरलेली आहे. पूर्ण धावपट्टी वापरली ह्याचा अर्थ दोन गोष्टी. एक, विमान खूप हेवी होतं, त्यामुळे त्यांना संपूर्ण धावपट्टीचा लेंथ वापरणं गरजेचं होतं. दुसरं, जे ऑपरेशन्स डिपार्टमेंटकडून कॅल्क्युलेशन्स येतात त्याच्यामध्ये काहीतरी चूक होऊ शकते. पण ही शक्यता आपल्याला नाकारावी लागेल, कारण विमानातले जे ऑनबोर्ड कम्प्युटर्स असतात आजकालचे ते इतके प्रगत आहेत की ते मान्य करणार नाहीत. आपण जर ते फीड केलं तर ते सांगतील हे चुकीचं आहे म्हणून, कारण त्याला ऑटोमॅटिकली तुमचं बाहेरचं टेम्परेचर, फ्युअल हे सगळं ते ऑटोमॅटिकली पिकअप करतं. आणि एवढं जर विमान हेवी असलं
तर टेक ऑफच्या वेळेला जरी तुमचा थ्रस्ट 20% जरी कमी झाला, इट विल नॉट बी एबल टू सस्टेन इट सेल्फ. म्हणजे यू रिक्वायर 100% थ्रस्ट टू लिव्ह द ग्राउंड. एकदा तुम्ही हवेत गेल्यावर नॉर्मली ही सगळी विमानं 55 ते 60% थ्रस्टवरती फ्लाय करतात. फक्त टेक ऑफच्या वेळेला 100% थ्रस्ट वापरतात. सो एवढ्या वजनाला जर 100चं तुमचं जरी 80 आणि 85 जरी झालं तरी इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू कंटिन्यू टेकिंग ऑफ. एकूण शेवटच्या मुद्द्यावर येतो की आता दुर्घटना घडलेली आहे, अनेक तपास यंत्रणा याचा तपास आपल्याला करताना दिसतील. नेमकी आता ही प्रक्रिया कशी असेल, तपास याचा कसे करतील? सर्वात आधी आता जो त्यांनी ब्लॅक बॉक्स आणि CVR त्यांना आत्तापर्यंत सापडला असेल, आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो पण तो ॲक्च्युली ऑरेंज रंगाचा असतो. बरं, ऑरेंज ह्याच्या रंगासाठी असतो की चटकन नजरेस भरावा म्हणून, की आता जसं काल प्रॅक्टिकली सगळी राख झालेली आहे, त्याच्यात तुम्हाला तो काळा डबा कसा सापडणार. सो ट्रॅडिशनली ब्लॅक बॉक्स इज ऑरेंज इन कलर आणि इट इज डिझाईन्ड टू विथस्टँड व्हेरी हाय टेम्परेचर्स अँड व्हेरी हाय शॉक अँड बिईंग इन डेप्थ इन वॉटर. सो त्याच्यामधून ते CVR अँड DFDR काढतील, तो डाउनलोड करतील. तो डाउनलोड आता इधर आपल्याकडे भारतात करतील किंवा ते USA ला पाठवतील. ते आता आपलं एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड डिसाईड करेल. त्याच्यामध्ये पहिला त्यांचा मुद्दा राहील की कॉकपिटमध्ये वैमानिकांची काय चर्चा झाली, कारण त्यांनी तुम्हाला ॲक्च्युली कळेल की टॅक्सी आऊट केल्यापासून अपघात होईपर्यंत ह्यांची काय चर्चा झाली. नॉर्मलीसुद्धा ॲज अ प्रोसिजर दर 1-2 महिन्यांनी मॅन्डेटेड आहे सगळ्या विमानांना, कंपनीजना, की तुम्ही तुमचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डाउनलोड करून तो मॉनिटर करा. कारण टेक ऑफ होऊन एक ठराविक हाईटला पोचेपर्यंत द रेग्युलेशन सेज दॅट देर शुड बी स्टराईल कॉकपिट. आणि स्टराईल कॉकपिट म्हणजे या फ्लाईट संदर्भात सोडल्यास इतर कुठलीही चर्चा कॉकपिटमध्ये त्यावेळेला करायची नसते. दॅट इज नोन ॲज अ स्टराईल कॉकपिट. सिमिलरली लँडिंगला आलात की वन्स यू सेटल डाऊन ऑन अ प्रोफाईल, गेटपर्यंत पोहोचतो दुसरी कुठलीही चर्चा करायची नसते, फक्त त्या फ्लाईटबद्दल चर्चा. सो दॅट इज नोन ॲज स्टराईल कॉकपिट. सो आता DGC आणि AIB बघेल की बाबा स्टराईल कॉकपिट होतं का नाही. दुसरं एअरक्राफ्ट कॉन्फिगरेशन काय होतं, कारण जर सिंगल इंजिनवरती हे विमान हे टेक ऑफ करू शकतं, मेंटेन करू शकतं, सो दोन्ही इंजिनचा जर थ्रस्ट कमी झाला ह्याचा अर्थ 80पेक्षाही तो कमी झालेला होता थ्रस्ट. म्हणजे जरी 60% आला तरी विमान शुड हॅव बीन एबल टू कंटिन्यू. ऑर वॉज इट दॅट सम इन्स्ट्रुमेंट वॉज मॅल फंक्शनिंग, की ॲक्च्युअल तुम्हाला दाखवलं आहे इतकं फ्युअल आहे पण तेवढं नव्हतं, त्याच्याहून जास्त भरलं गेलेलं आहे, वेट एअरक्राफ्टच्या जास्त आहे, टेम्परेचर जास्त असेल जे तुमच्या सिस्टीममध्ये वेगळं आलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ते चेक करतील. आणि कुठल्या स्टेजला काय झालं तो डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडचं इंडिकेशन तुम्हाला देत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड, हाईट और ऑल्टिट्यूड, इंजिन टेम्परेचर, इंजिन RPM, मग तुमचं जनरेटर RPM, जनरेटरचं पॉवर आउटपुट, तुमचे कंट्रोल इनपुट्स काय होते, म्हणजे मी किती जोर लावलेला होता, हायड्रॉलिक प्रेशर्स, हे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आलेली असते आणि डिटेलमध्ये तुम्हाला ते सगळं दिसतं. सो दे विल गो थ्रू दॅट. आणि ते आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन्ही मग मॅच केलं की ॲक्च्युअल काय घडलं हे आपल्याला कळेल. तोपर्यंत हे सगळे जे आपण बोलतो आहे शक्यता आहे ते आपण व्हिज्युअली बघितलं आहे त्याच्यावरती आहे. म्हणजे ठोस असं आपल्याला काहीच सांगता येणार नाही की का झालेलं आहे. नक्कीच. तर एकूणच ज्या घटना घडू शकतात किंवा काय नेमकं घडलं असेल हे आपण सध्याला जे विमान हे दुर्घटनाग्रस्त होण्याच्या वेळेपर्यंत आपण हे जरा समजून घेतलेलं आहे. एकूणच अनेक अडचणी यामध्ये सध्याला येताना दिसतील, मात्र जेव्हा तपास होईल तेव्हा नेमकी ही घटना कशी घडली ते देखील आपल्याला समोर येताना दिसेल. महत्त्वाचा मुद्दा आहे की बरेच लोकांना अशी शंका येते की वैमानिक ॲडिक्वेटली ट्रेंड होते का. त्याच्यात वैमानिकाचे 8,000 तास दिलेले आहेत. 20 वर्ष हा वैमानिक एअर इंडियामध्ये फ्लाय करतो आहे, तर 8,000हून निश्चित त्याचे जास्त तास होते. आणि दरवर्षी हे वैमानिक सिम्युलेटर ट्रेनिंगला जातात आणि सिम्युलेटरमध्ये प्रत्येक प्रकारची इमर्जन्सी प्रोसिजर त्यांच्याकडून करून घेण्यात येते. त्यामुळे असं होत नाही की अरे हे काय आलं. सो ऑल क्रू हा वेल ट्रेन, म्हणजे क्रूच्या ट्रेनिंगबद्दल किंवा क्वालिफिकेशन किंवा क्वालिटीबद्दल शंका घेऊन काहीच साधारण किती तास लागतात एखादं आंतरराष्ट्रीय विमान उडवायला? तुम्हाला आंतरराष्ट्रीय विमानावरती मुख्य विमानाकडून जायला कमीत कमी 1,500 तासाचा उड्डाणाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ATPL ही परीक्षा द्यावी लागते.
मग लाईन फ्लाईंग ट्रेनिंग करावं लागतं. आणि 1,500 तास हे जरी मिनिमम असलं तरी कुठलंही एअरलाईन नॉर्मली 1,500 तासला त्याला को पायलटवरून पायलट म्हणून प्रमोट करत नाही. आणि जरी केलं तरी सुरुवातीला ते डोमेस्टिकवरती करतात, मग इंटरनॅशनल. आणि इंटरनॅशनल फ्लाईट्सवर ऑपरेट करायच्या आधीसुद्धा DGCAकडून मान्यता घ्यावी लागते. म्हणजे अत्यंत काटेकोर आणि कठीण प्रोसेस आहे, त्याच्यामधून त्यांना जायला लागतं. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.